आणि आता आपण बघणार आहोत महायुतीतला पक्षांतर्गत मधला विरात। कारण प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करणार या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचे चांगलेच राजकीय पडसाद उमटलेत। पंकजांनी आधी बीडवर लक्ष केंद्रित करावं असा खोचक सल्ला छगन भुजबळांनी दिलाय। नाशिकमध्ये उमेदवार नाही ही समस्या नाही तर जास्त इच्छुक ही समस्या असल्याचं भुजबळ म्हणतात। पण त्यापेक्षा सुद्धा बीडमध्ये पंकजांनी लक्ष घालावं असं भुजबळ का म्हणतात पाहूयात या रिपोर्टमधून। नाशिक लोकसभेच्या रिंगणात प्रीतम मुंडेंची एंट्री। काहीच काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करेन, तुम्ही काळजी करू नका। नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळणार। बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। नाशिकसाठी भुजबळांनंतर दुसऱ्या ओबीसी नावाची चर्चा। बीडमधील प्रचार सभेदरम्यान पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत केलेल्या एका विधानानं इकडे नाशिकमधील महायुतीतील राजकारण चांगलंच तापलंय। प्रीतमची काळजी करू नका असं बीडकरांना सांगताना मी प्रीतमला नाशिकमधून उभी करेन असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम त्यांना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणून सगळीकडे गेले। पण मला आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची, ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करेन, तुम्ही काळजी करू नका। पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंसाठी नाशिक लोकसभेच्या जागेवर एक प्रकारे दावा ठोकताच महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना कानपिचक्या दिल्या। पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं असा खोचक टोलाच भुजबळांनी लगावलाय। माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही। नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे। तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या। एकीकडे नाशिक लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू केलाय, मात्र उमेदवारीची घोषणा अद्यापही झालेली नाहीये। तर उमेदवार घोषित करायला उशीर होत असल्यानं मी दावेदारी सोडतो असं छगन भुजबळांनी म्हटलंय खरं, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीनं दावेदारी काही सोडलेली दिसत नाहीये आणि त्यात भाजपनं देखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकला होता। अशा गुंतागुंतीत सापडलेल्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच दुसरीकडे पंकजा मुंडेंनी करेक्ट टायमिंग साधत प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन अशा वक्तव्यानं नव्या दावेदारीच्या चर्चांना हवा दिली आहे। आता पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी नाशिकच का म्हटलं तेही समजून घेऊया। नाशिक लोकसभा मतदारसंघ ओबीसी बहुल म्हणून ओळखला जातो। नाशिकमध्ये ओबीसी मतदार सर्वाधिक, त्यानंतर मराठा मतदार। नाशिकमधील 20 लाख मतदारांपैकी तब्बल 8 लाख ओबीसी। नाशिक लोकसभेत 6 लाख मराठा समाजाची मतं आहेत। ओबीसी मतांमुळेच भुजबळांच्या नावावर भाजप आग्रही होती, मात्र छगन भुजबळ उभे राहिले तर मराठा मतं दुरावण्याची भीती होती। अशात पंकजा मुंडे सुद्धा भुजबळांप्रमाणेच मोठ्या ओबीसी नेते आहेत। त्यात ओबीसींसोबतच मराठा समाजही पंकजा मुंडेंसोबत जोडला गेलाय। प्रीतम मुंडेंना नाशिकची उमेदवारी मिळाल्यास ओबीसी मराठा गणित जुळवता येईल। ओबीसींसह मराठ्यांची मतं सुद्धा प्रीतम मुंडेंना मिळतील, विजयाचा मार्ग सोपा होईल। हीच जातीची समीकरणं लक्षात घेत प्रीतम मुंडेंच्या नावाची नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा घडवली जाते का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पंकजा मुंडे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे त्यांच्या लहान बहीण यांचं राजकीय पुनर्वसनासाठी नाशिकचा पर्याय निवडणं याच्यामध्ये फार गांभीर्याने बघण्यासारखं असं काही आहे असं मला वाटत नाही। आणि त्याच्यामध्ये बहिणीच्या राजकीय पुनर्वसनाची त्यांना काळजी नक्की असेल, पण त्याच्यासाठी नाशिकचा पर्याय त्यांना अगदी भरभक्कम किंवा समृद्ध आहे असं वाटत नाही आहे।
पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंसाठी नाशिकच्या जागेवर एक प्रकारे दावा ठोकला असला तरी जागा वाटपाचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेतात असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय. नाही, मला वाटतं तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात बोलूया. जागा वाटप हा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असतो. प्रीतमताई आमच्या एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची काळजी घेण्यास पक्ष सक्षम आहे. पंकजाताई तर त्यांची बहीण आहे, त्याच्यामुळे त्यांनाही स्वाभाविकपणे त्यांच्या भविष्याची काळजी असणार. त्या काळजीपोटी ते वक्तव्य आलंय. पक्ष निश्चितच मुंडे परिवाराशी आमच्या प्रीतमताईच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी आहेत. नाही, त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत. ती जागा भाजपकडे नाही आहे. परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील. अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे. त्यामुळं कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे. भाजपनं प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी दिली. तेव्हापासून मी प्रीतमला वाऱ्यावर सोडणार नाही, तिचं राजकीय पुनर्वसन करणार असं पंकजा मुंडे वारंवार बोलतायत. आणि त्यासाठीच नाशिकमधील महायुतीतील ताणलेला वाद पाहून पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीच्या दावेदारीचा टायमिंग मात्र करेक्ट साधलाय असंच म्हणावं लागेल. बीडहून उदय नागरगोजे, नाशिकहून किरण ताजणे, पुढारी न्यूज.